24:50 बातम्या. मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्टची बस सेवा कर्जाच्या खाईत लुटली गेली आहे. गेल्या 2 वर्षात बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. विविध बँकांकडून घेतलेली कर्ज तसंच देणींचा आकडा तब्बल 10,475 कोटींच्या घरात आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. अपणी डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 3:45 देखभाल आणि दुरुस्ती कामाकरता ब्लॉक घेण्यात आलाय. स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करत असला तरी 30% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राज्यात पुणे जिल्हा तर अगदी तळाला गेलेला आहे. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 1,92,25,600 रुपये प्राप्त झालेले आहेत. मात्र पैसे आले असले तरी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्याकरता अजून 1 आठवडा लागू शकतो. त्यामुळे प्रोत्साहन भत्त्याकरता सेविकांना थोडी वाटच बघावी लागणार आहे. जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचं अनुदान हस्तांतरित केलं जाईल असं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. पण महिला दिनी 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं. येत्या 2 दिवसात मार्चचं अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे. माडाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार शुक्रवार 7 मार्चला अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. मात्र काही कारणाने आता या प्रक्रियेत 21 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता राज्य शासनाने सगळ्या महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. महिला दिनाच्या पर्वावर दिल्लीतील भाजप सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना दरमहा 2500 रुपये देणाऱ्या महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. खंडणी आणि लाचखोरीचा आरोप झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी गुंडाळलेली आणि त्यानंतर पुन्हा सुरू केलेली क्लीनअप मार्शल मोहीम पुन्हा एकदा गुंडाळावी लागणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीनअप मार्शलची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. एसटी कुठे पोहोचली, कुठे थांबली याची त्याच क्षणी माहिती मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सगळ्या बसमध्ये VTS यंत्रणा बसवली आहे. पुणे विभागातील 14 आगारांमधील 750 बसचं प्रवाशांना लोकेशन कळण्याकरता GPS यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसचं लाईव्ह लोकेशन कळणार आहे. पुन्हा एकदा GBSचे नवीन रुग्ण आढळल्याने पुणे महापालिकेने धायरी परिसरातील 8 आरोप प्रकल्प सील केले आहेत. या प्रकल्प चालकांनी महापालिकेने लागू केलेल्या नियमावलीची पूर्तता केली नसल्याने कारवाई केल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितलं. बाळगंगा धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे. अधिवेशनामध्ये याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच धरणाचं काम वेगाने पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सभागृहामध्ये दिली. आरोग्य विमा योजनेबाबतच्या तक्रारी विचारात घेता महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी गोल्ड योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच पैसे कापले जात आहेत. वर्गनिहाय कर्मचाऱ्यांसाठी दर वेगळे करून त्यांचा दर्जा महापालिका ठरवत असून खासगी विमा पॉलिसीचं धन्वंतरी गोल्ड नावाने सुरू केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय.
सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात पनवेलची 5 गावं आक्रमक झाली। शेतकऱ्यांनी वारंवार विरोध करूनही आणि त्यांच्या मागण्यांकडे सिडकोनं सपशेल दुर्लक्ष केल्यानं अखेर आता ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। चिपळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 5 गावांची यासाठी पुढाकार आहे। मीरा रोडवरील डबल डेकर उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबईचं प्रवेशद्वार आणि पर्यटकांचा नेहमीच राबता असतो। गेटवे ऑफ इंडिया परिसरानं शुक्रवारी मोकळा श्वास घेतला। या परिसरात पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांना हटवलं आणि त्यामुळे या परिसरानं मोकळा श्वास घेतला। मुंबईतील जुन्या आणि नव्या उंच इमारतींमध्ये शॉर्ट सर्किट, ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे हाताळणे, अग्निशमन नियमावलीचे पालन न करणे आदी कारणांमुळे आगीच्या घटना घडतायत। त्यांना आळा घालण्याकरता महापालिकेमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट यंत्रणा उभारून सगळ्या इमारतींचं इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली। त्यापैकी 31 होर्डिंग्स पालिकेनं हटवली आहेत अशी माहिती ठाणे पालिकेनं उच्च न्यायालयामध्ये दिली आहे। शासनानं इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल या दरम्यान घेण्याचे आदेश दिले आहेत। परीक्षा उशिरा होणार असल्यानं मुलांचं सुटीत बाहेरगावी जाण्याचं नियोजन बिघडलंय। त्यामुळे आता 12 एप्रिलपर्यंत शासनानं परीक्षा आटपावी असं शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। पावसाळ्यामुळे नालेसफाईचं कंत्राट जास्त दरानं मिळवण्यासाठी कंत्राटदारांनी परस्परांशी संगनमत केल्याची कुणकुण लागल्यानं महापालिका प्रशासनानं त्यांना 2024 सालच्या दरानेच काम करण्यास भाग पाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पालिकेचं कोट्यवधी रुपयांचं संभाव्य नुकसान टळलं आहे। राज्यात जीबीएसचा आणखी एक मृत्यू झालाय। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। त्यामुळे राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 झाली आहे। रुग्णसंख्या 225 झाली आहे। जीबीएस उद्रेका प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं विचारणा केली। या दोन्ही महापालिकांना एनजीटीनं नोटीस पाठवली आहे। 4 आठवड्यांमध्ये त्यांना उत्तर द्यायचं आहे। मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली। गेली 3 वर्ष देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिकेमध्ये प्रशासकाची राजवट सुरू आहे। गेली 3 वर्ष महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे। महापालिकेची निवडणूक आता आणखी पुढे ढकलली असून आणखी किमान 6 ते 7 महिने प्रशासक राजवटच राहण्याची शक्यता आहे। नवी मुंबईकरांना मालमत्ता कर ऑनलाईन भरताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो। यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। या अडचणी सोडवण्याकरता नवी मुंबई महापालिकेने भारत बिल पेमेंट सिस्टम ही प्रणाली सुरू केली। या प्रणालीमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे। महसूल वाढीसाठी पालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलाव करण्याकरता जारी केलेल्या निवेदनाला विकासकांकडून प्रतिसाद दिला गेला। त्यामुळे पालिकेनं या भूखंडांच्या लिलावाकरता अखेर पुनर्निविदा काढलेली आहे। या लिलाव प्रक्रियेकरता 3 पैकी मलबार हिलची जागा वगळून उर्वरित 2 जागांकरता निविदा काढण्यात याव्या। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे। त्यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि यातून ग्राहकांना प्रत्येक महिन्याला बक्षीस मिळणार आहे। पुणे शहराची तहान वाढत असताना दुसरीकडे मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी कोटा मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड ही भविष्यातील वाढ पाहता शहराला मुळशीचं पाणी मिळावं अशी मागणी सरकारकडे करत आहे। महायुतीनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्याचा परिणाम जिल्ह्यातील परतफेडीवर झाला। गेल्या आर्थिक वर्षात सगळ्या बँकांनी मिळून एकूण 6,500 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं। त्यातील 768 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे। जिल्ह्यात तब्बल 47,451 शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नसल्याचं चित्र आहे।